त्या आज्ञा बाळाचं काय झालं? का ग बाळा? अगं मिस बोलत होत्या की दुसऱ्या मिसला आपण बी आपल्या स्टुडंट्सला सांगितलं पाहिजे की आज्ञा बाळाचं काय झालं, कुणाकडनं चॉकलेट घ्यायची नाही असं. मिस म्हणत होत्या का? हा. होय का? बर. अगं बाळा, आज्ञा बाळाचं काय झालं? आज्ञा बाळ फक्त 3 वर्षाची होती. एक गर्ल होती, तिचं नाव आज्ञा तुला होतं. काय सुद्धा कळत नव्हतं? हा, काहीच कळत नव्हतं. ती 3 वर्षाची होती बाळा. दादू एवढी? हो, ती खूप छोटी होती. तिला काही सुद्धा कळत नव्हतं. तिला काय म्हणले बॅड अंकल की चल बाळा मी तुला चॉकलेट देतो असं म्हणले आणि तिला लांब घेऊन गेले आणि तिच्या डोक्यात दगड घालून तिला मारून टाकलं. ही गोष्ट तिच्या मम्मी पप्पांना माहित नव्हती. तिला त्या बॅड अंकल आले, चॉकलेट देतो म्हणले आणि घेऊन गेले. तसं कुणालाच माहित होती ही गोष्ट? माहित नव्हतं. ज्यावेळेस तिला मारून टाकलं ना त्यावेळेस तिच्या मम्मी पप्पांना कळलं. म्हणजे इथं चूक झाली कुणाची? तिच्या मम्मी पप्पांची. कारण की नाही तिची झाली ते जायचंच नव्हतं. हो, तिचे मम्मी पप्पा कामात पण बिझी असतील ना. पण आज्ञा बाळ किती वर्षाची होती बाळा? 3 वर्षाची होती. तिला काहीच माहित नव्हतं बॅड अंकल काय असतात. चॉकलेट देतो म्हणले, तिला चॉकलेट खाऊ वाटलं म्हणून ती गेली त्यांच्यासोबत. तसं जर तुला कोण म्हणलं की बाळा मी तुला चॉकलेट देतो तर त्यांच्याकडनं चॉकलेट घ्यायचं नाही. जर तुला कोण म्हणले की चल बाळा मी तुला फिरायला नेतो तर त्यांच्यासोबत जायचं का फिरायला? नाही. मी फक्त माझ्या डॅडांकडनं आणि मम्माकडनंच घेणार चॉकलेट. मी कोणाच्या गाडीवर बी जाणार नाही. फक्त तुझ्या आणि डॅडांच्या जाणार. डॅडांचे फ्रेंड असते ना, मला आता सुमित मामा माहिती आहेत, त्यांच्यासोबतच जाणार फक्त. नाही. सुमित मामा हे तू फक्त नाव घेतलं. डॅडांचा कोणताही फ्रेंड असू दे. हा, कोणताही फ्रेंड असू दे, कुणासोबतच जायचं नाही. नाही जायचं कुणासोबतच. ज्यावेळेस तुला डॅडा स्वतः सांगतील की शर्लिन जा तर त्याच वेळेस जायचं, नाहीतर जायचं नाही. कुणी चॉकलेट पण मम्मा तूच तर बोलली होती कोण बी आपला तुझा डॅडांचा कोणाचा बी आवाज काढू शकतो. हो, पण मग ज्यावेळेस समोरासमोर तुला डॅडा म्हणतील शर्लिन बाळा जा तू, तेव्हा जायचं. इतर फोनवरनं जर ऐकलंच तर जायचं नाही. मी मिसला बोलणार की मिस ह्यांच्याकडे ना माझ्या डॅडांचा फोन नंबर नाही आणि माझ्या डॅडांचा असा आवाज बी नाही की शर्लिन बाळा जा असं कोण बोललं ना तर मी नाही जाणार. मी मिसला सांगणार की मी ह्यांच्यासोबत नाही जाऊ शकत आणि त्यांना बी बोलणार की सॉरी अंकल मी तुमच्यासोबत नाही येऊ शकली, तुम्ही जावा. हो, छान. कुणी जर गालाला हात लावला तर गालाला हात लावून द्यायचा नाही. कुणी गालाला हात लावला तर गालाला हात लावून द्यायचा नाही. कुणी पाठीवरनं हात फिरवला तर हात फिरवून द्यायचा पाठीवरनं नाही. शाबासकी बी कोणाला देऊन द्यायची नाही. फक्त आपल्या मम्मीला आणि पप्पाला आणि आपली बहीण असते ना मोठी आणि छोटा भाऊ असतो ना त्यात शाबासकी द्यायची. नाहीतर आपल्या बहिणीने दिली ना तर देऊन द्यायची आणि ना आपल्या टीचरने दिली तर काय नाही. हो, जर कुणी पाठीवरनं हात फिरवला तर पाठीवरनं हात फिरवून द्यायचा नाही. हा, जर कुणी मांडीला हात लावला तर मांडीला हात लावून द्यायचा नाही. इतर व्यक्तींनी बाहेरचे कोणते अंकल असतील, बाहेरचे कोण काका असतील तर त्यांना अंगाला हात लावून द्यायचा नाही. जर कुणासमोर बसताना तू फ्रॉक घातली असेल तर तू कशी बसणार फ्रॉक घातलेली असल्यावर? अशी करणार आणि अशी आणि बसणार. फ्रॉकची अशी पहिल्यांदा घडी घालायची पुढं आणि मग बसायचं. पॅन्ट घातलेली असेल बसताना काय करायचं? पॅन्ट नेहमी वरती वाढायची आणि मागचं बॅक साईडचं पाठण आपली उघडी राहते का नाही त्याच्यावरती लक्ष द्यायचं. आपल्या पाठीमागे कोण आहे का? डॅडांना तसं नाही आवडत म्हणून मला बी नाही आवडत कुणाला असं शॉर्ट घालायला. हो, शॉर्ट कपडे घातलेले तुला आवडत नाहीत का? नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. फक्त ते हितपर्यंत तू घालाय सांगते ना तीच घालते. हो, आपल्या शरीराचा कोणताही भाग कुणाला दिसून द्यायचा
नाही. हो, फक्त हात आणि पाय आणि चेहरा दिसला पाहिजे इतर हम्म. व्यक्तींना. हा हम्म. हा मला सांग, जर बॅड अंकल तुला म्हणलेच, बॅड अंकल म्हणजे ते काय त्यांच्या चेहऱ्यावरती लिहिलेलं नसतं बाळा ते बॅड आहेत म्हणून. म्हणजे इतर नाही, ते दिसतानीच तसे असतात. त्यांच्या तोंडावरनच कळतं की ते बॅड आहेत का गुड आहेत. हो बाळा, चांगली गोष्ट. हे तुला समजतं, हे सगळ्यांना समजतं असं नाहीये. नाही. त्या आज्ञा बाळाच्या मम्मी पप्पांनी तिला सांगितलं असेल एक वेळेस की कुणाकडनं चॉकलेट घ्यायचं नाही, पण तिला चॉकलेट खाऊ वाटलं असेल म्हणून तिला चॉकलेट खाऊ वाटलं असन. म्हणून ती गेली चॉकलेट घ्यायला. जर तुला चॉकलेट जरी खाऊ वाटलं तर तू काय करायचं, घरी आल्यानंतर मम्मी पप्पांना सांगायचं की मला चॉकलेट मी खायचं. ना बोलणार की मम्मा मला चॉकलेट खाऊ वाटले. जरी मम्मा नसली ना तर ना मी डॅडांना बोलणार की डॅडा मला चॉकलेट खाऊ वाटलं, मला ना घेऊन चला ना गावात. डॅडा बोलले ना की गाडीत पेट्रोल नाही, मग मी बोलणार की मम्माला सांगते रंडा नको. हा, पण कुणाकडनं चॉकलेट घ्यायचं नाही. हा. हो, आणि जर तुला बाहेर कुठं गेली फिरायला तर कुणासोबत जायचं नाही. ओके. हा, स्कूल मध्ये असेल तर तुला स्कूल मध्ये कोण म्हणलं चल मला तुझ्या डॅडांनी पाठवलंय नेहला तर त्यांच्यासोबत जायचं नाही. जर तुला कोण म्हणलंस तरी फक्त बस मध्ये जाणार. हो, आणि तरी पण जर कोण व्यक्ती आलीच आणि तुला घेऊन गेली जबरदस्तीने, चल हाताला धरून ओढायला लागली तर काय करणार तू? जोरात जोरात ओरडायचं जोरात ओरडान आणि ना प्रिन्सिपल सरला सांगणार. हो, पण तुला त्यावेळेस शक्य असेल तेवढं तू ओरडायचा प्रयत्न करायचा की हे काका मला घेऊन चाललेत. आणि तिथे जर कोणच नसलं तर तरी पण मग जोरात ओरडायचा प्रयत्न करायचा की मी ह्या काकांना ओळखत नाहीये, मला हे घेऊन चाललेत. असं करायचं. कुणालाही अंगाला हात लावून द्यायचं नाही, कुणासोबतही जायचं नाही. कुणाच्या गाडीवर बसायचं नाही. ओके. ओके मम्मा. काळजी घेशील स्वतःची. यस. मम्मा डॅडांसोबत इकडे फक्त जायचं, इतर व्यक्तीसोबत जाणार नो. ओके. स्कूल मध्ये जायच्या टायमाला फक्त बस मध्ये बसायचं, बस मधनं डायरेक्ट स्कूल मध्ये उतरायचं. स्कूल मध्ये जायच्या माझ्या फ्रेंड सोबतच जाते बस मध्ये. हो, फक्त एकटीने इकडे तिकडे फिरायचं नाही. स्कूल मध्ये. जर माझी फ्रेंड नसली ना आली बस मधली तर मी तिच्या ना फोनवर नाही ना तुला कॉल नाही तर डॅडनला कॉल लावणार आणि मला न्यायला ये असं बोलणार. हो, इतर व्यक्तीसोबत जायचं नाही. ओके. स्वतःची काळजी घेशील. ओके. जरी तुला कोण काय म्हणलं स्कूल मध्ये की तुझ्या अंगावरनं हात फिरवला, पाठीवरनं हात फिरवला तर लगेच मम्माला घरी येऊन सांगणार. यस. मम्माला आणि डॅडांना लगेच सांगायचं की मम्मा डॅडा मला ह्या अंकलने हात लावला अंगाला. आज जरी लावला, उद्या जरी लावला, केव्हाही लावला तरी लगेच मम्मा डॅडांना ही गोष्ट शेअर करणार. ती व्यक्ती जर तुला म्हणली की मी तुला मारीन हाणीन तरी पण घाबरायचं नाही. मी बोलणार की तुम्ही मारा हाणा मला काहीच लागणार नाही. मी ना माझ्या मम्मा सारखी स्ट्रॉंग आहे आणि मी स्ट्रॉंगच राहणार. तुम्ही किती बी मारा. मी प्रिन्सिपल सरला सांगणार नाही तर माझ्या मम्मीला आणि पप्पांना सांगणार. तुम्ही मारा तरी मी सांगणारच. घेऊन जाणार म्हटले तर जाणार नाही. जायचं नाही अजिबात. नाही. असंच आज्ञा बाळाला तिच्या मम्मी पप्पांनी सांगितलं होतं पण चॉकलेटमुळे ती गेली. तू जाणार नाही. ओके. स्वतःची काळजी घेणार. यस. ओके, डन. हीच गोष्ट सगळ्या मम्मी पप्पांनी त्यांच्या मुलांना सांगितलं. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना, छोटी मुलगी असू द्या नाहीतर मोठी मुलगी असू द्या, ही गोष्ट प्रत्येक पालकांनी मुलांना सांगितलीच पाहिजे. कारण ही गोष्ट आपण म्हणतो की मुलं लहान आहेत, मुलांना कळत नाही, तरीही आपण सांगणं आपलं काम आहे. ही बाहेरची इतकी दुनिया वाईट निघालीये. असले नराधामांना फाशी होईल नाही होईल ही गोष्ट लांबची आहे. आपलं लेकरू आपलं सुखरूप राहिलं पाहिजे. आता ज्यावेळेस आज्ञा बाळाची गोष्ट घडून गेली, तिला न्याय जरी भेटला तरी आपली मुलगी परत येणार आहे काही आपली मुलगी परत येणारी नाहीये. त्याच्यामुळे आधीच आपल्या मुलांना सावध करा. कुठल्याही माणसांसोबत, परपुरुषासोबत आपल्या मुलांना कुठेही पाठवू नका. सगळ्यांनी काळजी घ्या.
टेक केअर. ओके. बाय बाय.